Yes, everyone. Please mark your attendance. Yes, so everyone, are you done with your attendance? Great. Okay. So as we had, okay, yes, yes, thank you so much. Thank you, thank you. See, लास्ट टाइम हम लोगों ने एक सेशन किया था, सेशन नंबर 48, जिसमें हम लोगों ने क्या लिया था? टेंस का रिवीजन लिया था, करेक्ट? तो इंग्लिश स्पीकिंग क्लासेस का जो हमारा 50 सेशंस का एक कोर्स है, उसका आज सेकेंड लास्ट सेशन है, दैट इज 49 सेशन। तो इसमें आज हम लोग क्या पढ़ने वाले हैं, देखते हैं। सी, इन टूडेज क्लास वी विल बी टेकिंग टेंस का सेकेंड रिवीजन। ओके, सो फर्स्ट रिवीजन में हम लोगों ने क्या देखा था, दैट विल सी। आपके जो मेन टेंस है, प्रेजेंट टेंस, पास्ट टेंस एंड फ्यूचर टेंस, करेक्ट, उसमें से जो सब टाइप्स है, दैट इज सिंपल, कंटिन्यूअस, परफेक्ट एंड परफेक्ट कंटिन्यूअस। तो पिछले क्लास में हम लोगों ने सिंपल और कंटिन्यूअस ये दोनों सब टाइप्स देखे थे, करेक्ट? प्लीज टाइप इन द चैट बॉक्स यस और नो। जितने लोग प्रेजेंट थे उनको याद होगा कि वी हैव टेकन yes, the revision of present perfect tense, sorry, present simple present tense, simple past tense, simple future tense, okay, and then continuous types of it, right? Okay, so everybody, please take your notebooks with you, notebook and pen. सब लोग नोटबुक और पेन लेके रेडी रहिए। ओके, सो आज का जो रिवीजन है उसमें हम लोग फर्स्ट देखेंगे प्रेजेंट परफेक्ट टेंस। ओके, प्रेजेंट परफेक्ट टेंस में जैसे आपको यहाँ पे फॉर्मूला दिख रहा है, सब्जेक्ट प्लस हैव हैज प्लस वर्ब का तीसरा फॉर्म। ओके, दैट इज V3 लिखा है। मतलब आपको यहाँ पे V3 में हम लोगों ने पिछली बार भी देखा था कि इन केस इफ यू आर गोइंग फॉर, try to type this here, let's see। जैसे लास्ट टाइम मैंने आपको एक एग्जांपल दिया था, गो, गो का सेकेंड फॉर्म होता है वेंट और थर्ड फॉर्म होता है गॉन। ओके, बहुत ही छोटा दिख रहा है, आई जस्ट थोड़ा बड़ा कर देते, इसका फॉन्ट साइज भी बढ़ा देती हूँ मैं। ठीक है, वैसे ही सपोज यू राइट, हम लोगों ने लिखा राइट, राइट का सेकेंड फॉर्म दैट इज पास्ट टेंस है रोट, एंड पास्ट पार्टिसिपल दैट इज थर्ड फॉर्म, इसीलिए V3 लिखा है वहां पे। ठीक है, थर्ड फॉर्म है रिटर्न। तो आपको क्या करना है, जब आप ये फॉर्मूला यहाँ पे यूज करते हो, ठीक है, उसमें देखिए सब्जेक्ट, सब्जेक्ट के साथ हैज और हैव लिखा है और वर्ब का थर्ड फॉर्म लिखा है। तो
ये भी आपको याद होगा क्योंकि हम लोग रिवीजन ले रहे हैं। IUV, ठीक है। आपके जो भी सब्जेक्ट्स है उसमें IUV और दे, इनके साथ क्या आएगा? हैव या हैज? कौन बताएगा? टाइप इन द चैट बॉक्स। ये जो आपके चार सब्जेक्ट्स है, IUV एंड दे, इसके साथ हैव आएगा कि हैज आएगा? यस, करेक्ट मानसी। ठीक है, इसके साथ आएगा हैव। तो मैं एक चीज चेक करती हूँ यहाँ पे। एक दूसरी स्क्रीन में शेयर करने जा रही हूँ। लेट्स सी। यस, यू ऑल आर करेक्ट, यहाँ पे हैव आएगा। बट मैं ये स्क्रीन क्लोज करके आपको एक दूसरी स्क्रीन दिखाने जा रही हूँ। जस्ट वेट। जस्ट लेट मी नो, क्या ये स्क्रीन आपको दिख रहा है? चैट बॉक्स में लिखिए। ओके, तो देखिए, आता लक्ष द्या सगळ्यांनी। प्रेझेंट परफेक्ट टेंस, ओके। प्रेजेंट परफेक्ट टेंस का जो पहला हम लोगों ने देखा था, उसमें आपका ये दिया हुआ है फॉर्मूला, सब्जेक्ट प्लस हैव और हैज, और फिर V3 इज वर्ब का तीसरा फॉर्म, थर्ड फॉर्म ऑफ द गिवन एक्शन वर्ड। जैसे यहाँ पे मैंने लिखा है, देखिए, ईट। ईट का सेकेंड फॉर्म एट और थर्ड फॉर्म हुआ ईटन, ओके। गो, गो का सेकेंड फॉर्म वेंट, थर्ड फॉर्म हुआ गॉन। वैसे ही राइट, राइट का सेकेंड फॉर्म रोट और थर्ड फॉर्म हुआ रिटर्न। ऐसे ही आप बहुत सारी चीजें लिख सकते हो यहाँ पे, ठीक है। अभी जैसे मैं वहां पे एक्सप्लेन कर रही थी, IUV एंड दे, ये जो है IUV दे के साथ हम लोगों ने क्या यूज किया है यहाँ पे? हैव, ओके। और ही शी इट, ये जो आपके वर्ब, सॉरी, ये जो आपके सब्जेक्ट है, इनके साथ यूज किया गया है हैज, ओके। तो प्रेजेंट परफेक्ट टेंस में जब भी आप कोई भी सेंटेंस लिखोगे तो उसको कैसे लिखेंगे? लेट्स सी। सपोज मैंने आई के साथ स्टार्ट किया। आई, आई के साथ मुझे लिखना है हैव, जो आपका यहाँ पे दिया हुआ है, देखिए, ठीक है। आई हैव V3 लिखना है यहाँ पे। सपोज मैं ईट का एक फॉर्म यूज करती हूँ, तो उसका थर्ड फॉर्म आएगा आई हैव ईटन द होल केक। सपोज ये मैंने एक सेंटेंस लिख दिया, ठीक है। तो यू के साथ भी हैव लिखेंगे। यू हैव ईटन द होल केक, वी हैव ईटन द होल केक, दे हैव ईटन द होल केक, करेक्ट। वैसे ही यही सेंटेंस कंटिन्यू करेंगे, और उसको अगर हम लोग ही शी या इट के साथ लिखेंगे तो क्या आएगा? ही, ही के बाद आएगा हैज, और आपका पूरा सेंटेंस जैसे आपने लिखा है ऊपर, उसको ही हम लोग यहाँ पे कॉपी करेंगे। ही शी और इट, या किसी का नाम है रोहन, मोहन, एनीथिंग, हैज ईटन द होल केक। इसमें इम्पोर्टेंट क्या है? इम्पोर्टेंट है ये हैव और ईटन, ठीक है। मतलब अगर आपके सेंटेंस में सब्जेक्ट के बाद हैव या हैज आया है, विच इंडिकेट्स प्रेजेंट परफेक्ट टेंस, ओके।
और परफेक्ट इसलिए क्योंकि वर्ब का हमेशा थर्ड फॉर्म यूज होगा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. दिलेल्या करता, करता म्हणजे सब्जेक्ट, त्याच्यामध्ये आय यू वी दे असेल तर हॅव वापरणार आपण, ही शी इट असेल तर हॅज वापरणार, आणि क्रियापदाचं म्हणजे मेन वर्ब जो आहे त्याचं तिसरं रूप वापरणार. ओके. आणि मग जे सेंटेन्स तयार होईल त्या सेंटेन्सला आपण ते कुठल्या काळातला आहे असं बोलणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, हे समजलं असेल? समजलंय का तुम्हाला? समजलं असेल तर प्रत्येकाने एक एक वाक्य लिहा बघू. असं तुम्ही कुठलाही ऍक्शन वर्ड वापरू शकता त्यासाठी. प्रत्येकाने वाक्य लिहा एक एक पटापट, चॅटबॉक्स मध्ये लिहा. आर यू गेटिंग मी? आप सबको अगर ये समझ में आया है प्रेजेंट परफेक्ट टेंस सेंटेंस कैसे लिखना है, तो आपको क्या करना है, आपको अभी एक एक सेंटेंस बनाना है. नोटबुक में मत लिखिए, पहले चैट बॉक्स में लिखिए. ठीक है, चलिए. सो नाउ आई विल रीड ऑल दिस. See, Priyal says, I have done my homework. Very good. Deepika says, I have played with ball. Good. Very good, Deepika. Prathamesh, he has written the whole lesson. Shabash. Vajek Dhanashri. We have drawn a picture. Good. Manasi says, Ansi has gone to the school. Very good. Anuj, I के बाद आपको have यूज करना है. I have played volleyball. Okay. Kadambari says she has given 3. कादम्बरी पेन्स आएगा, है ना? मोर देन 1 है तो पेन नहीं आएगा, पेन्स आएगा. यस, अनुजा's करेक्टेड. सोहम से सोहम आई हैव. डोंट फॉरगेट द फॉर्मूला. आपको फॉर्मूला सबको याद रखना है. माहिका से आई हैव ड्रॉन अ बॉल. आयुष, आय हॅव 1 बॉलचा अर्थ होतो माझ्याकडे 1 बॉल आहे. आपण आता तिथे तुझ्या वाक्यामध्ये तू क्रियापद अजिबात वापरलेलं नाहीये, तर तुला वापरायचंच आहे, तेव्हाच तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं वाक्य होणार आहे. ओके. आय हॅव डन माय होमवर्क. ओके. आय हॅव प्लेड क्रिकेट. आय हॅव लर्न. निधी, लर्नचा थर्ड फॉर्म लिहायचा आहे. ओके. I have planted some plants in my garden. Okay, very good, Antara. I have finished my dinner. Very good, Harsh. Then Karnika says, I have written whole. Karnika, whole ची spelling WHOLE, whole. Okay. हा whole म्हणजे छिद्र. Then Maika says, I have finished my work. Ayush says, he has drawn the figure. I have eaten the food. Very good, Himesh. शी, हा माहिका, शी सोबत काय येतं, हॅज येतं. इथे बघा आपण काय लिहिलंय, हॅज लिहिलंय, हॅव नाही लिहायचंय. हे तुम्हाला जे मी नोटबुक काढायला सांगितले त्याच्यामध्ये हे लिहून घ्यायचंय तुम्ही पटापट. जिथे जेव्हा वाक्य लिहिता, तर तुम्ही सगळी मोठी मुलं आहात, त्यामुळे हे तुमच्या नोटबुक मध्ये गेलंच पाहिजे. देन अनुज सेज, आय हॅव लॉट ऑफ मनी. अनुज, परत सेम प्रॉब्लेम झालाय जो कोणी केला होता वरती, आयुषने केला होता. तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये मेन वर्ब वापरायचाच आहे. आय हॅव लॉट ऑफ मनी म्हणजे माझ्याकडे खूप पैसे आहेत. या वाक्याचा तुझ्या प्रेझेंट परफेक्ट टेन्सशी काहीच संबंध नाहीये. ओके. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य बनवताना तुम्हाला मेन वर्ब वापरायचाच आहे, आणि तो पण थर्ड फॉर्म मध्ये. ओके. आय हॅव प्लेड क्रिकेट. YED, प्लेड. हा, पार्थने बरोबर लिहिलंय. आय हॅव डन माय रीडिंग. ओके. करीना. Prathamesh, I have eaten whole mango. Okay. I have watered my plants. Very good, Priyal. They have gone home. Okay. Very nice, Antara. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना, आय होप की सगळ्यांना प्रेझेंट परफेक्ट टेन्स कळलाय. सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. आय यू वी आणि दे असेल तर हॅव वापरायचं आहे, आणि ही शी इट असेल तर हॅज वापरायचं आहे. हॅव आणि हॅज
प्रेझेंट टेन्स इंडिकेट करतं आणि दिलेला वर्ब जो आहे मेन वर्ब त्याचा तिसरा फॉर्म जेव्हा तुम्ही लिहिता दॅट इज V3 that indicates the perfect tense. So in all it is called as present perfect tense. Okay. मी हे काम केलं आहे हे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात. हे काम पूर्ण झालं आहे. ओके. व्हेरी गुड अंतरा. शी हॅज बॉट न्यू कार. व्हेरी नाईस. सो आता आपण पुढचा पार्ट बघूया. पुढचा पार्ट काय होता तुमचा? पास्ट परफेक्ट टेन्स. मग मी जरा इथेच चेंजेस करते. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय होतं? हॅव आणि हॅज जो आहे तो निघून जाणार आणि त्यांचा पास्ट हॅड. हॅव आणि हॅजचा पास्ट काय आहे? हॅड. ओके. आणि बाकी फॉर्म्युला सेम राहणार आहे तुमचा. त्यामुळे आता आय यू वी दे या सगळ्यांसोबत हॅड येणार आणि ही शी इट सोबत सुद्धा हॅड येणार. ओके. म्हणजेच हे जे माझं वाक्य होतं आय हॅव इटन द होल केक त्याचं येणार आय हॅड इटन द होल केक आणि हीच पण होणार ही हॅड इटन द होल केक. करेक्ट. हे समजलं. आता मी फक्त माझ्याकडे रेडी आहे त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केले. तुम्हाला हे लिहावं लागणार आहे. ओके. आता बघा पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय झालेलं आहे परत एकदा बघूया आपण. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट आणि सब्जेक्ट सोबत काय आहे? हॅड. ओके. बाकी सगळं सेम राहणार आहे. हॅव आणि हॅड जे होते प्रेझेंट मध्ये पास्ट मध्ये सगळ्यांसोबत हॅडच वापरायचं आहे तुम्हाला. ओके. आणि क्रियापदाचं तिसरं रूप थर्ड फॉर्म ऑफ द गिवन वर्ब. फाईन. and that's why I have written here I had eaten whole cake. मी पूर्ण किंवा मी संपूर्ण केक खाल्ला होता. ही हॅड इटन द होल केक. त्याने पूर्ण केक खाल्लेला होता म्हणजे संपला होता. आधीच सगळं झालेलं होतं. ओके. मग इथे इथे काय असतं? वाक्य जोडलेली असतात. म्हणजे मी येण्या अगोदर त्याने सगळा केक संपवला होता. So he had finished or he had eaten the whole cake before I reached. मी पोहोचण्यापूर्वीच त्याने पूर्ण केक संपवला होता. असे वाक्य येऊ शकते की नाही? तर पास्ट परफेक्ट कधी वापरतात? एखादी क्रिया आधीच घडून गेलेली आहे म्हणजे नियर पास्टच्या आधी घडलेली आहे ते सांगण्यासाठी तुम्ही पास्ट परफेक्ट टेन्स वापरता. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. ओके. आता जरा तुम्ही वाक्य लिहा बघू. हे कळलंय का तुम्हाला? पास्ट परफेक्ट टेन्स समजलं सगळ्यांना? ओके. अंतरा सेज शी हॅड गॉन टू सिनेमा बिफोर शी कम होम. बघा जे मी सांगितलं तसं कनेक्टिव्हिटीचं वाक्य आलंय की नाही की ती घरी येण्या अगोदर कुठे गेली होती? सिनेमा मूवी बघायला गेलेली. ओके. आय हॅड प्लेड द गेम. ओके. I had finished my English project. Very good, Maika. I had played volleyball. हा आता अनुष तुला बरोबर जमलंय. दीपिका says I had played with ball. Okay. सोहम she आणि it एकत्र कसं लिहिलंय सोहम? She had worked. पुढे पण तू ऍड करू शकतो. She had worked very hard वगैरे. I had learned new language. Very good, Mansi. I had played cricket. I had completed my assignment yesterday. Very good. मी कालच माझी असाइनमेंट पूर्ण केली होती. They had finished football. They had finished playing football असं लिहू शकते ना कादंबरी. Then I had brought a new supercar. मी एक नवीन सुपरकार आणली होती. ओके. She had 10 pencils. परत तुम्ही प्रॉब्लेम करताय विसरून जाताय. कोण आहे? कर्णिका. कर्णिका व्हर्ब वापरलेला नाही वाक्यात तू.
Deepika says, I had eaten my dinner. Very good. ओके अनुज जरा चेंज कर वाक्य. सगळीकडे आय हॅड प्लेड व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी असं नाही चालणार ना. चेंज करा. तुम्ही 10th ची मुलं आहात. आय हॅड फिनिश द रेस. ओके गुड. धनश्री. हिमेश आय हॅड 4 बुक्स नाही चालणार. वर्ब मिसिंग आहे. आय हॅड रेड और आय हॅड रिटर्न 4 बुक्स असं लिहिलं तर चालेल. ओके. आय हॅड बॉट न्यू कंपास. ओके गुड. व्हेरी गुड अनुज. My fat had never gone to the UAE either. फॅट काय फादर लिहायचं आहे, फ्रेंड लिहायचंय. आय हॅड प्लेड द गेम बास्केटबॉल. ओके. आय हॅड ब्रॉट अ मेनी गिफ्ट्स फॉर माय फॅमिली. अ मेनी नाही येणार प्रियल. मेनी लिहिल्यानंतर तुम्ही त्याच्या आधी अ लिहूच नाही शकत आहे ना. I had done my homework at morning. Very good, Nidhi. After I finished my homework, I had येणार वेदांत. आपण पास्ट परफेक्ट टेन्स बघतोय है ना. She had gone to school. I had bought new watch. I had finished my English reading. Okay, very good. Good, Karina. मग आता हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. हा सोहम व्हेरी नाईस सेंटेन्स. He began to run after he had seen the dog. Very good. आता तुमचं काय येणार आहे इथे. फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके. प्रेझेंट झाला, पास्ट झाला, आता फ्युचर. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय येतं. माझा आवाज येतोय का सगळ्यांना. चॅटबॉक्स मध्ये लिहा. एम आय ऑडिबल क्लिअरली. मग कुणाचा माईक चालू झाला होता का लक्ष ठेवा जरा स्वतःच्या माईकवर. सी फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आता इथे येणार विल हॅव बीन. ओके. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन अँड देन प्लस V3 म्हणजे तुमच्या क्रियापदाचं तिसरं रूप. ओके. सी आता इथे जसं हॅड आपण पास्ट टेन्स मध्ये सगळ्यांसोबत हॅड लिहिलं होतं बरोबर आहे. तसंच आता सगळ्यांसोबत विल हॅव बीन लिहिणार तुम्ही. या सगळ्यांसोबत काय लिहिणार आपण. विल हॅव बीन. थोडं छोटं करतोय सो दॅट इथे ते बसेल. I will have been, you will have been, we will have been, they will have been, he will have been, she will have been, it will have been. ओके. फ्युचर मध्ये एखादी गोष्ट झालेली असेल सांगण्यासाठी आपण काय वापरतो. फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो. म्हणजे आता हेच जे सेंटेन्स आहे यालाच मी करेक्ट कर. बघा आय विल हॅव बीन. I will have been eaten the whole cake. असं लिहूया. टिल इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळपर्यंत मी पूर्ण केक खाल्लेला असेल. ओके. एखादी गोष्ट फ्युचर मध्ये पूर्ण झालेली असेल हे जर सांगायचं असेल तर फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतात. ओके. सगळं तसंच तसंच आहे. इझी आहे. सब्जेक्ट सोबत इथे विल हॅव बीन लिहायचं आहे. क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स बनवायचं आहे. ओके.
फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि सेंटेन्सेस लिहायचे आहेत. हे समजलंय का? फ्युचर परफेक्ट टेन्स कळला का? 4च लोकांना कळलाय? 5. बघूया जरा किती लोक आहेत क्लासमध्ये. बरेचसे रिस्पॉन्डच नाही करत आहेत. 21 प्लस 21 2 3 4 24 वगैरे स्टुडंट्स आहेत आणि खूप कमी स्टुडंट आहेत जे आन्सर देत आहेत. ठीक, मग आता बघूया जेवढे येस आलेत त्या लोकांनी. हा थांबा, काहीतरी आयुषचा काहीतरी डाऊट आहे, बघूया आपण. एम देअर इज आय शॅल वी हॅव टू. नाही आयुष, फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आपण हे अशाच पद्धतीने वापरणार आहोत, विल हॅव बीन. ओके, सगळ्यांसोबतच. सो चला, सगळ्यांनी सेंटेन्सेस लिहायला सुरुवात पण केलेली आहे आणि अंतराने बरेच सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. बॉईज विल हॅव प्लेड टेनिस बाय देन. शी विल हॅव स्टडीड हार्ड ड्युरिंग द एक्झाम. वी विल हॅव रिटन अ लेटर. ही विल हॅव रन 2 किलोमीटर्स. व्हेरी गुड अंतरा. अनुज, आय, थोडा करेक्शन, स्पेलिंग मिस्टेक झाले. आय विल नाही अनुज, दिस इज टोटली रॉंग सेंटेन्स. आपल्याला काय वापरायचं आहे बघा इथे, विल हॅव बीन हे आलंच पाहिजे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलंच पाहिजे, तरच फ्युचर परफेक्ट टेन्स असणार आहे. ओके, प्रथमेशने लिहिलंय ही विल हॅव बीन गॉट माय गिफ्ट टिल मंडे. व्हेरी गुड. प्रियल सेज आय विल हॅव बीन गॉन टू दिल्ली टू नाईट. व्हेरी गुड. ओके ठीक आहे. दीपिका सेज आय विल हॅव बीन written my exams tomorrow at this time. Very good, Deepika. Mahika says, I will have been gone to my village. Very nice. I have been finished my homework before dinner. Very good, Dhanashri. Som says he will have become a successful guy. Very good. Then I will go to Nahi Baikar. Jai. I will have been लिहायचं आहे तुला. ठीक आहे. सो आता अर्धा तास झालाय, आपण जरा परत मागच्या स्क्रीनवर जाऊया. आपल्या याच्यातनं मी बाहेर येते. आता मी तुम्हाला आपली आधीचं जे काय आपलं पीपीटी आहे ते दाखवते. ओके, हे मला वाटलं तेच करेक्शन आहे याच्यामध्ये, म्हणून आपण बाहेर आलोय. इथे विल हॅव आहे. ओके, आणि विल हॅव बीन असणार आहे परफेक्ट कंटिन्युअसला. ओके, विल हॅवच वापरायचंय आपण परफेक्ट साठी, आणि जेव्हा परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जाल तेव्हा विल हॅव बीन वापरायचंय. म्हणूनच तिथून आपण परत आलोय मागे. ओके, आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस काय आहे बघूया. इथे पण जसं इथे होतं बघा, प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅज आणि हॅव वापरलाय. सेम थिंग इथे आहे, हॅज आणि हॅव वापरलाय. पण आता आपण कंटिन्युअस टेन्स वापरणार आहोत, परफेक्ट कंटिन्युअस. त्यामुळे बीन आणि मेन वर्ब सोबत आयएनजी वापरतोय. आयएनजी इंडिकेट्स द कंटिन्युटी. ओके, देन पास्ट परफेक्ट मध्ये बघा, जसं इथे हॅड आहे पास्ट परफेक्ट मध्ये, तसंच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये पण हॅड आहे, पण सोबत बीन वापरलाय आणि परत व्हर्बला आयएनजी, मेन व्हर्बला आयएनजी. आता थर्ड फॉर्म वापरायचा नाही.
मेन वर्ब आणि त्याच्यासोबत आयएनजी. देन फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये बघा काय आहे. जसं इथे विल हॅव होतं तसं इथे केलंय विल हॅव बीन आणि वर्ब सोबत परत आयएनजी वापरलेला आहे. ओके. आणि आता ह्याची वाक्य मात्र हे सेमच आहे. हॅज कोणासोबत वापरणार आपण इथे, ही शी इट सोबत हॅज वापरणार आणि आय यू वी दे सोबत हॅव वापरणार. ओके. तर मग आता पहिल्यांदा सगळ्यांनी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचे सेंटेन्स लिहायला सुरुवात करा. ओके. राजदीपने लिहिलंय आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 2 days. नाही, आपण पहिला प्रेझेंट मध्ये जाऊया. सगळ्यांनी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य लिहा. जसं इथे एक वाक्य दिलंय बघा, आय हॅव बीन प्लेइंग म्युझिक सिन्स आय वॉज अ टॉडलर. ठीक आहे. म्हणजे मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हापासून मी म्युझिक किंवा संगीत वाजवतोय. ओके. चला पटापट. काहीच करायचं नाहीये तुम्हाला, फक्त बीन वापरायचंय वाक्यात आणि वर्ब सोबत आयएनजी वापरायचंय. हा. साक्षी हॅज बीन डान्सिंग विथ हर फ्रेंड्स येणार ऑन स्टेज. ओके, गुड. दीपिका सेज आय हॅव बीन रायटिंग फ्रॉम 1 day. ओके. किंवा सिन्स 1 day असं पण लिहू शकते दीपिका. योगिता सेज नाही. अंतरा दिस इज रॉंग सेंटेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आलोय आपण. मानसी से शी हॅज बीन प्लेइंग गिटार विथ हर फ्रेंड्स. व्हेरी गुड. अनुज सेज आय हॅव बीन डान्सिंग येणार. अनुज, आयएनजी वापरायचे आपल्याला, विसरायचं नाही. आपल्याला जर कंटिन्युअस टेन्स आहे हे दाखवायचं असेल तर आयएनजी कंपल्सरी वापरावा लागणार वर्ब सोबत. आय हॅव बीन डान्सिंग येणार. ओके. सोहम सेज माय सिस्टर वॉचिंग टीव्ही ऑल आफ्टरनून. व्हेरी गुड. Priyal says I have been playing piano. Very good. Parth, I have been playing cricket match in the morning. Okay. Raghav has been singing for his uncle. Very good, Kadambari. I have been running till 2 hours. Very good, Prathamesh. Ayush says I have been working with my dad. Good. हर्ष, रिटर्न नाही, आपण थर्ड फॉर्म मध्ये नाही होत ना आता. आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आहोत. तू जे सेंटेन्स लिहिले ते प्रेझेंट परफेक्ट मध्ये आहे. ओके. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आयएनजी लावायचं आहे. आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग मॅथ सिन्स 2 days. व्हेरी गुड राजदीप. ओके. अनुजने सेंटेन्स करेक्ट केलाय. कर्णिका सेज आय हॅव. कर्णिका नाही, परत तुझं पण सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट मध्ये आलंय. आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये पाहिजे. We have been working together. Very good, Kadambari. Meenakshi has been trying to participate in cooking competition. Very nice, Nidhi. I have been वापरायचं आहे सोबत. पूर्ण पूर्ण हे बघा तुमच्या समोर स्क्रीनवर तुमच्या दिसतोय ना, तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का ते? जरा मोठं करू का मी? हा जो आहे ना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हा वापरायचा आहे आपल्याला. तुम्हाला फॉर्म्युला बघून सेंटेन्स बनवायचे. शी हॅज बीन डान्सिंग इन हर रूम. नाही, परत अंतरा गडबड केली आहे. सोहम सेज युअर आईज आर वेट. हॅव यू बीन कटिंग अनियन्स. व्हेरी नाईस सोहम. आय हॅव, फक्त त्याला क्वेश्चन मार्क दे. ओके. आय हॅव बीन राहिला. I have been going to school every morning. I have been eating for 2 hours लिहायचं आयुष. ओके. फॉर 2 hours. फाईन. आता हेच पास्ट परफेक्ट मध्ये बनवा बघू.
फक्त काय करायचं तुम्हाला, हॅड लिहायचंय. हॅव आणि हॅजचं काय होणार, हॅड होणार, आणि बाकी सगळं सेंटेन्स सेम. आता इथेच एक सेंटेन्स लिहिलंय बघा माझ्या ह्याच्यामध्ये, आय हॅड बीन प्लेइंग फॉर ऍटलिस्ट अ इयर बिफोर माय पेरेंट बॉट मी अ न्यू आयपॉड. ओके, म्हणजे मी 1 वर्ष, जोपर्यंत माझ्या आई वडिलांनी मला आयपॉड आणून दिला ना, त्याच्या 1 वर्ष आधीपासून मी म्युझिक वाजवतो किंवा मी संगीतावर काम करतो. ओके, चलो येस, हॅडची वाक्य सुरू झालेली आहेत आता. आय हॅड बीन डान्सिंग इन गॅदरिंग्स विथ माय फ्रेंड्स. ओके, बरोबर आहे. तुम्ही तुमची मगाचीच वाक्य अगदी त्याच्यातला हॅव आणि हॅज काढून हॅड टाकला तरीही चालणार आहे. आय हॅड बीन प्लेइंग, अनुज परत विसरला तू, आय एन जी पाहिजे. ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 2 hours. हॅज नाही, हॅड चालू झाला. हिमेश, शी हॅड बीन रिटर्न नाही, माहिका, आय एन जी. तुम्ही गडबड करू नका याच्यामध्ये. कंटिन्युअस आल्यावर लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की मेन वर्बला आय एन जी लागणार आहे. फक्त परफेक्ट असेल तर तुम्ही थर्ड फॉर्म वापरणार, पण परफेक्ट कंटिन्युअस आला की मेन वर्बला आय एन जी लिहायचा आहे. डोंट फॉरगेट. एक काम करूया आपण. I had been playing cricket match in morning. We had been seeing movie in theater. She had been writing a whole story. Nahi, Ayush, it's wrong sentence. Had you drinking anything before you left? Had you been Raila Soham? I had been joining the cooking classes at last week. Okay, good. He had been playing game on here mobile, her mobile लिहू शकतो. I had been watching movie yesterday. We have been working for 2 years. Okay, very nice. आता लास्ट जो आहे तुमचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. विल हॅव बीन इथे वापरायचे आपल्याला, लक्षात ठेवा. ओके, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये विल हॅव बीन आणि वर्ब सोबत आय एन जी. ओके, जसं इथला सेंटेन्स बघूया आपण. I will have been playing songs for at least 3 hours before practice tonight. ओके, म्हणजे आज जी रात्री प्रॅक्टिस करायची आहे त्याच्या आधी मी जवळपास 3 तास, ओके, 3 तास आधीपासून मी गाणी वाजवत असेन. ओके, कादंबरीने लिहिलंय गुड्डी हॅड बीन कुकिंग डिलिशियस फूड फॉर इटिंग. ओके, आता हॅड वी आर डन विथ दॅट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जातोय. त्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ची वर्ब तुमच्या समोर जे फॉर्म्युला लिहिलेला आहे तो फॉर्म्युला बघून सगळ्यांनी सेंटेन्सेस बनवा. आय विल हॅव बीन वर्किंग विथ माय फॅमिली. व्हेरी गुड. आयुष विल नंतर हॅव बीन वापरायचं आहे. नंतर हा हाफ सेंटेन्स आहे, सेंटेन्स कंप्लीट करा, इनकम्प्लीट आहे. रियल सेज आय विल हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर माय स्पीच टू नाईट. व्हेरी गुड. नाही अनुज, फॉर्म्युला बघून करा. आय विल हॅव बीन डुईंग माय होमवर्क. ओके, दे विल हॅव बीन रायटिंग एसे फॉर 2 hours. शी विल हॅव बीन किकिंग द बॉल. Have been. I will have been going to garden. Okay. I will have been going to zoo tomorrow. Very good answer. I will have been cooking with my mother. Very nice. आता कर्णिका तुला कळलं. I will have been playing football for 3 hours. Very good, Rajdeep.
Parth says, I will have been playing with my friends. She will have been writing a whole story. Very good, Mahika. Ayush परत ING राहिला go सोबत. I will have been going to Murud. Okay. Then Harsh says, I will have been going to Delhi this week. Kadambari says, Rutuja will have been looking for her mother. I will have been, Raila been, Anuj. We will have been conducting a surprise test today. Very good. ठीक है. So now everybody stop writing. आपण एक काम करतोय. आपण पुढच्या स्लाइडला जातोय. तुम्हाला जर या स्लाइडचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि घेतला असेल तर ओके टाका. आपण पुढच्या स्लाइडला जातो. हा फक्त एवढ्यासाठी तुम्हाला तर रेकॉर्डिंग मध्ये मिळेलच हे युट्यूबला, बट स्टील तुम्हाला नियर बाय लगेच प्रॅक्टिस करायची असेल तर तुमच्याकडे अवेलेबल असेल. ग्रेट. चला मग आता आपण पुढच्या स्लाइडला जातो. इथे तुमच्यासाठी काम आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड आयडेंटिफाय द टेन्सेस युज्ड इन देम. तुम्हाला दोन प्रकारचं टेन्सवर वाक्य क्वेश्चन्स येतात. हे मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं. एक असतं आयडेंटिफाय करणं, म्हणजे ओळखणं की दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे. आणि दुसरं त्याला ट्रान्सफॉर्म, म्हणजे वाक्य तुम्हाला चेंज करावं लागतं दुसऱ्या टेन्स मध्ये, एका टेन्स मधून दुसऱ्या टेन्स मध्ये. करेक्ट. मग आता पहिला आपला तो इथला पहिला क्वेश्चन आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड आयडेंटिफाय द टेन्सेस युज्ड इन देम. मी सेंटेन्स वाचणार आणि तुम्ही त्याचा टाईप लिहायचा आहे चॅटबॉक्स मध्ये. ओके. वी हॅव बीन वेटिंग फॉर देम. सांगा. बघा. हॅव, बीन आणि वेटिंग. ओके. हॅव आला म्हणजे काय आला, प्रेझेंट टेन्स आला. आणि इथे ING आलाय आणि बीन आलाय म्हणजे काय आला, तो परफेक्ट कंटिन्युअस आला. त्यामुळे प्रथमेश, कादंबरी, सोहम, अनुज, यू ऑल आर करेक्ट. ओके. कोणीही बोलायचं नाहीये, चॅटबॉक्स मध्येच लिहा. ओके. तर सेकंड सेंटेन्सला जाऊया. पार्थ, मी एवढं एक्सप्लेन केल्यानंतर पण पास्ट परफेक्ट कसं लिहिलं तू. इट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता सेकंड सेंटेन्स बघा. वी हॅव लर्न. हॅव आणि लर्न लिहिलंय म्हणजे लर्नचा थर्ड फॉर्म आहे. काय येणार, प्रेझेंट परफेक्ट. व्हेरी गुड. हॅव साठी प्रेझेंट आणि थर्ड फॉर्म म्हणजे परफेक्ट. ओके. सो बघूया आपण. रियल इज करेक्ट. नो, सोहम, दीपिका, कादंबरी, प्रथमेश, धनश्री, माहिका. ओके. व्हेरी गुड. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. करेक्ट. आता थर्ड सेंटेन्स बघूया. आता बस सेकंडचे आन्सर्स क्लोज. ओके. कारण तुम्ही पहिले लिहिता की आताचे लिहिता तेच कळत नाही. स्टॉप स्टॉप रायटिंग. थर्ड आहे, ही हॅज हॅड हिज ब्रेकफास्ट. आता हा जो हॅड आहे, तुम्ही म्हणाल हॅज आणि हॅड कसा आलाय, तर हा हॅव साठी त्याचा थर्ड फॉर्म हॅड आलेला आहे. ही हॅज हॅड हिज ब्रेकफास्ट. काय येणार,
आता तुमच्या एवढ्यांमध्ये मी सांगते बघा. आर्या इज करेक्ट. देन दीपिका इज करेक्ट. ओनली आर्या अँड दीपिका इज करेक्ट. तुम्ही विसरलात कसं काय? ते काय लिहिलंय? हॅज लिहिलंय. हॅज पास्ट मध्ये थोडी येतो, प्रेझेंट मध्ये येतो. आणि हे तर मी ऑलरेडी सांगितलं थर्ड फॉर्म आहे. हा पण प्रेझेंट परफेक्ट आहे. गडबड करायची नाही बिलकुल. ओके, आता स्टॉप. इथे हे आन्सर क्लोज. आता आपण जातो फोर्थ वर. दे हॅड बीन वॉकिंग. हॅड बीन पण आहे आणि इथे आयएनजी आहे. काय येणार सांगा? करेक्ट कादंबरी. बाकी सगळे आतापर्यंत लिहिलं ते रॉंग आहेत. निधी, यू आर करेक्ट. अरे आयएनजी लिहिलंय मी, तुम्हाला आयडेंटिफाय पण करून दिला. मग तो काय येणार आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. चला आता याचे पण आन्सर्स क्लोज. ओके, आता कोणी लिहू नका. आता पुढचं बघूया आपण. नंबर 5. दे विल हॅव लर्न देअर लेसन्स. विल हॅव आलाय आणि लर्न आलाय. थर्ड फॉर्म आलाय. काय येणार? येस, इट इज फ्युचर परफेक्ट टेन्स. व्हेरी गुड. व्हेरी गुड. करेक्ट. चला, हे तर सगळ्यांना कळलं तुम्हाला. आता स्टॉप रायटिंग. नंबर 6. He had sought the permission of his boss. Had आणि third form. Yes, it is past perfect. Very nice, very good. And the last sentence is, she had been running for hours. Had been आलाय आणि इथे ing आलाय. सांगा काय येणार? Past perfect continuous. Correct. कादंबरी, आयुष. Past perfect continuous. Nidhi, Rajdeep. Yes, good. Very good, Saham, Anuj. Very nice. Okay. आयडेंटिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या आयडेंटिफिकेशन साठी तुम्हाला हे जे वरती फॉर्म्युलेज दिलेले आहेत ते फॉर्म्युले पाठ करावे लागणार. ओके, हे कंपल्सरी पाठ करावेच लागणार. त्याच्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही. ओके, आता पुढे ते मी त्याचे आन्सर्स दिले होते. इथे जाऊया. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. बघा, बस स्टॉप रायटिंग. Filling the gaps with the correct form of the verb in bracket to complete the following sentences in present perfect tense. आता तुम्हाला 5 सेंटेन्सेस दिलेत मी. ओके, आणि सगळे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच करायचे आहेत. काय केलंय इथे हे बघा फक्त. इथे आपण थोडा लहान करते. हे जे दिलेत ना ब्रैकेट मध्ये, हे काय आहेत? वर्ब्स आहेत. ओके, ये क्या है यहाँ पे जो दिए गए हैं वो वर्ब्स है. और इन वर्ब को आपको यूज करना है प्रेजेंट परफेक्ट टेंस में. और ये जो गैप्स है उनको आपको भरना है. ओके, कभी दे डैश लंदन दिस मंथ. प्रेजेंट परफेक्ट टेंस में क्या लिखोगे? ब्रैकेट में पूरा क्या आएगा वो लिखो. वेरी बैड. लीव का पास्ट टेंस या पास्ट पार्टिसिपल लीव्ड नहीं होता है, लेफ्ट होता है. LEFT, लेफ्ट. So here you will be writing दे. प्रेझेंट परफेक्ट आहे. दे सोबत काय येणार? हॅव आणि लेफ्ट. दे हॅव लेफ्ट येणार पहिल्याचा आन्सर. ओके, हा समजलं. पूर्ण लिहायचं, नुसतं लेफ्ट नाही लिहायचं. तुम्हाला ह्या ब्रॅकेट मध्ये काय येणार ते पूर्ण लिहायचं. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे दे सोबतचा हेल्पिंग वर्ब पण लिहायचं आहे. हॅव येणार की हॅज येणार.
ओके, आता सेकंड सेंटेन्स करा बघू. ही डॅश अ लॉट ऑफ व्हेजिटेबल्स. येस, व्हेरी गुड. अनुज, यू आर करेक्ट. सोहम नो. हॅड कसं येणार? आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये आहोत. कादंबरी, ही सोबत हॅव कसं येणार? हॅज येणार. येस, ज्यांनी ज्यांनी लिहिलंय ही हॅज ब्रॉट, ब्रिंगचं काय होणार? ब्रॉट, BROUGHT. ही हॅज ब्रॉट अ लॉट ऑफ व्हेजिटेबल्स. ओके. थर्ड, शी आणि ते टेल आहे. टेलचा थर्ड फॉर्म आणि शी सोबत काय हेल्पिंग वर्ब येणार? नो, प्रियल, यू आर रॉंग. शी सोबत हॅव कसं येणार? हॅज येणार. शी हॅज आणि टेलचं काय होणार? टोल्ड. तुम्ही हॅव का लिहिताय? मी मगाशी तुम्हाला एवढ्या छान पद्धतीने एक्सप्लेन केलं. ही शी इट सोबत हॅज येणार. आय यू वी दे सोबत हॅव येणार. ओके, हे येणार शी हॅज टोल्ड मी अबाउट इट. आता इथे गेट आहे ब्रॅकेट मध्ये. आय डॅश अ लॉंग लेटर फ्रॉम फादर दिस वीक. काय येणार? व्हेरी गुड. येस, आय सोबत हॅव येणार आणि गेटचं होणार गॉट. आय हॅव गॉट अ लॉंग लेटर फ्रॉम फादर दिस वीक. व्हेरी गुड. देअर यू आर. नाव नेक्स्ट. आय डॅश माय ऑफिस. काय येणार? पेंट लिहिलंय. पेंटचं काय येणार? पेंटेड. व्हेरी गुड. आय हॅव पेंटेड. थर्ड फॉर्म येणार पेंटेड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. बस नाव स्टॉप रायटिंग. तर आपण जातोय पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. ओके, सेम थिंग आहे. तुम्हाला इथे ब्रॅकेट मध्ये दिलंय, दिलेला वर्ब दिलेला आहे. मेन वर्ब फर्स्ट फॉर्म मध्ये दिलाय. तुम्हाला त्याला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वापरायचा आहे. आता इथे काय आहे? द फायर डॅश द रूफ बाय द टाइम द फायरमेन अराइव्ह. काय येणार? स्टार्ट रायटिंग. येस, आता आपण पास्ट परफेक्ट मध्ये आहोत, त्यामुळे इथे प्रत्येकासोबत सोपं झालं काम. हॅड लिहायचंय तुम्हाला. आता हॅव आणि हॅजची गडबड नाही. आणि रीचचा रीच थर्ड फॉर्म येणार रीच्ड. ओके, येस, व्हेरी गुड. आता सेकंड बघा. श्रेया वेंट टू बेड आफ्टर शी डॅश हर फेवरेट टीव्ही प्रोग्राम. काय येणार? वॉचचं होणार वॉच. हॅड हॅड वॉच. करेक्ट, व्हेरी. आता थर्ड, ईट लिहिलंय बघा ब्रॅकेट मध्ये. ही डॅश ऑल द आईस्क्रीम बिफोर आय ओपन द फ्रीज. अरे, ही हॅड ईटचं होणार इटन. ही हॅड इटन ऑल द आईस्क्रीम बिफोर आय ओपन द फ्रीज. हा बघा, फोर्थ सेंटेन्स. लुक, somebody dash the window open. येस, आता तुम्ही शिकलात लिव्हचा लेफ्ट होतो. मग somebody had left the window open. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नंतर फिफ्थ, नॉट लॉक लिहिलंय. हा, आता फिफ्थ मध्ये बघा. येस, लॉकचं काय होणार? लॉक, ईडी. व्हेरी गुड दीपिका, कादंबरी. सो वी विल राईट our flat was robbed because we had not, had नंतर नॉट वापरायचं आहे. ओके, आणि लॉकचं ईडी होणार. लॉक द फ्रंट डोअर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल, हे कळलं. हे झालं पास्ट परफेक्ट टेन्स. तसंच आता एक शेवटची एक्सरसाइज बघूया आपण. फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय शिकलो आपण?
विल हॅव वापरायचंय आपल्याला आणि क्रियापदाचं तिसरं रूप. ओके, मग आता इथे काय आहे, लर्न आहे. मग इथे काय येणार, कसं लिहिणार मी सांगा मला. वी विल हॅव, लर्नचं तिसरं रूप LEARNT, लर्न. याला मी जरा छोटा करते आता तो. ओके, we will have learned a lot by the end of the year. ed नाही येणार, टी येणार, NT. we will have learned. इथे बघा सेकंड. येस, आता सेकंडला जाऊया. क्लिअर लिहिलंय. ओके, तुमचा आत्ताचा सेकंड मधला वर्ब आहे क्लिअर. काय लिहिणार, I dash everything before my brother wakes up. Yes, I will have cleared everything before my brother wakes up. Very ed लावायचंय, cleared. Okay, now the third one. The dog dashed for 6 hours by the time I got home. Sleep दिला आपल्याला. स्लीपचा थर्ड फॉर्म येतो, करेक्ट, स्लेप्ट. So the dog will have, oh, dog will have slept for 6 hours by the time I got home. Number 4. By Sunday, my parents dash the whole house. Paint दिले आपल्याला. ओके, काय लिहिणार मग, by Sunday, my parents will have painted. Correct. Will have painted the whole house. आता नंबर 5 बघा. डू दिलाय. ओके, my sister dash research before writing her essay. सगळ्यांनी लिहा, मग मी सांगते तुम्हाला आन्सर. माईचा तू तर डायरेक्ट ऑप्शनच दिले, डन और डीड, असं नाही ना ते करणार. तर ज्यांनी डज कसा आला अनुज, तर ज्यांनी डन लिहिलंय त्यांचं आन्सर करेक्ट आहे. आपल्याला काय लिहायचंय, V3 वर्बचा थर्ड फॉर्म लिहायचंय. डू, डीड आणि डन. डीड हा सेकंड फॉर्म आहे. ओके, डीड हा पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला काय वापरायचंय ते पास्ट पार्टिसिपल. सो हर सिस्टर विल हॅव डन येणार, DONE. डीड येणार नाही. ओके, यांनी डन लिहिलंय ते करेक्ट आहे. इट्स नॉट डीड, इट्स डन. अजून तुम्ही पेंटेड मध्येच आहात, आर्य. हे समजलं का आता सगळ्यांना, हे जे आपण 3 एक्सरसाइज घेतल्या, एक्सरसाइज सगळ्यांना कळल्यात का? ओके, आपण एक काम करूया, या एक्सरसाइजचे पण तुम्ही स्क्रीनशॉटच घ्या. मी हे सगळे केलेले काढून टाकते त्याच्यावरचे. चला मोठं करते मी त्याला. पहिल्याचा झाला की सगळ्यांनी 1 लिहायचं चॅट बॉक्स मध्ये. पहिल्याचा स्क्रीन, हा
चला प्रत्येकाचा झाला, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि 1 लिहायचंय. ओके, नाव आय विल मूव टू द सेकंड, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स वर जातोय आपण. ओके, या चला. पास्ट परफेक्ट साठी 2 लिहिणार. बस अनुज, किती 2 लिहितोस तू? आणि आता लास्ट वन इज तुमचं फ्युचर परफेक्ट टेन्स. चला लिहा फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यासाठी 3 लिहायचा. व्हेरी नाईस, एकदम फास्ट झालात तुम्ही. व्हेरी गुड, आय एम हॅपी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. झालं सगळ्यांचं. आता आपण येस, आता आपण काय करतोय, ऑलरेडी इट्स ओके. आपण 10 वाजून 2 मिनिटं झाली. ओके, आधीच आपण आपला लिमिट क्रॉस केलेला आहे टाइमचं. सो इथे तुमची टेन्सची रिव्हिजन संपली. आपण सगळे 4 पार्ट्स जे आहेत सब टाइप्स, तिन्ही मेन टेन्सचे 4ही सब टाइप्स कम्प्लीट केलेले आहेत. ओके, आता हे जे तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेले आहेत तोच तुमचा होमवर्क असणार आहे. तुम्ही घरी बसून परत एकदा शांत डोक्याने जे पहिला स्क्रीनशॉट घेतला होता कशाचा, जे आपण फॉर्म्युले लिहिलेत त्याचा, ते बघा, त्याला लर्न करा आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही सोडवा. ओके, नाऊ बाय एव्हरीवन, गुड नाईट. Bye, teacher. बाय बाय. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. बाय Bye, बाय. teacher. Bye, ma'am. Bye, teacher. बाय 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 Bye, teacher. बाय. थँक्यू कादंबरी. बाय बाय. Bye, ma'am. बाय बाय. Bye, teacher. Thank you, teacher. बाय बाय बाय.